कशाला पाहिजे? जे विद्यार्थी हलगर्जी बंद करतात, शाळेला दांडी मारतात, अशा विद्यार्थ्यांची वेळ काय होते? आज वेळ महत्त्वाला ना, स्वाभिमानी बना, शिका तर शिका, शिका तर भंगाच्या वाहतात. ही कालांतराची गरज आहे. म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ कलावंत खंडारे शाहीर तथा पुरस्कार आपल्या समोर विशेष सादर केले आहेत. विद्यार्थी कसा असला पाहिजे? स्वगीतामधून विद्यार्थी मुलांना शाळेतून घरी जातो, प्रार्थना होते, विद्यार्थी दमादमा जातो आणि शाळेवर विलंब करतो आणि प्रार्थना संपते आणि मग तो विद्यार्थी माघारी वापिस येतो आणि मग शाळेत घरी वापिस आल्यानंतर आईला मध्यंतरी मध्यम शाळेतून वापिस येतो आणि आईला म्हणतो, आई ग शाळेत बाय बाय. आईला वाटतं माझा पण तो आई आणि पालकाने अशी गुरुजन वर्गाला चौकशी केली पाहिजे, आमचा मुलगा दररोज शाळेमध्ये येतो का नाही, मुली कायला विचारायची गरज आहे. असं विद्यार्थी मुलांना मोबाईलचा वापर कसा केला पाहिजे? दुसरा विद्यार्थी दिसा दणकट नसला पाहिजे, तर गुणी सद्गुणी विचारवंत असला पाहिजे विद्यार्थी. नुसता मोबाईलचा फोन आला तर मोबाईलचा वापर कसा सुद्धा केला पाहिजे. मोबाईल आला असेल, मोटरसायकलवर असाल, लेफ्ट साईड उभी केली पाहिजे, निघलं पाहिजे. तसं आम्हाला जमत नाही. आयला मोबाईल हॅलो सांगण्यात आज मोबाईल आला असेल तर हॅलो म्हटलं तर काय केलं पाहिजे? मोबाईल आला असेल तर लेफ्ट साईड उभी करून नॉर्मल बोललं पाहिजे, निघलं पाहिजे. आम्हाला कसं म्हणतो हॅलो हॅलो आणि हॅलो म्हटल्यानंतर समोर वाहन येतो आणि धडकलो गेलो असा मोबाईलचा फायदा कमी केला पाहिजे. आणि जे अंधश्रद्धा श्रद्धा दूर ठेवा. अंधश्रद्धेच्या ह्याच्यावर नका. अंधश्रद्धा म्हणजे काय? 10 तुमच्या 15 20 त्या ठिकाणी काय होतं, अशा महिला जन्म बाहेर आणले पाहिजे.
येणाऱ्या परीक्षेला पास होतात आणि उच्च पदाला जातात, इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर बनतात. परंतु जे विद्यार्थी शाळेत नॉलेज नाही, शिक्षणाचे त्याला महत्व कळलं नाही, असे विद्यार्थी बाहेर जातात. म्हणून माणसानं शिक्षणाचं महत्व जाणलं पाहिजे, उच्च पदाला गेलं पाहिजे. माझ्या पायाला मार लागला अशी बहाणे केलं ना विद्यार्थी बाहेर जातो. बहाणे करू नका, कारण दाखवू नका, विनाकारण कारणाशिवाय कारण दाखवू नका. औंढा तालुक्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो. औंढा तालुक्यामध्ये बरेच काही शिक्षण विभागामध्ये शिक्षण विभागाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. औंढा तालुक्याच्या शिक्षण विभागाने माझी दखल घेऊन मला एक केंद्र सरकारची पगार मला शासनाने चालू करून देण्यात यावी. ही मी आज जवळजवळ 18-20 वर्ष झालं शिक्षण विभागामध्ये काम करतो. एवढे शिक्षण अधिकारी 2007 पासून या विभागामध्ये काम करतो. जिल्हा हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत, समाज कल्याण अंतर्गत, शिक्षण विभागाअंतर्गत खरोखर या शिक्षण विभागाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. माझ्या काव्यलिखाणामधून मी गीत सादर केलेलं आहे.